बीच एक असं आहे की स्कूलमध्ये नाही जात. लय दिवस झाले राजवीरला भेटलोच नाही. लय दिवस झाले असंच जातो. काय रे राजवीर, काय करतोय? काय नाही रे. या मग लवकर बाहेर. रे मी घर आवरतो रे. हा मग ठीक आहे, या लवकर बाहेर खेळू आपण. फटाफट मी घर आवरतो. अरे दाड्या, आपल्याला आहे ना काहीतरी प्लॅन करावा लागणार रे. कसला रे प्लॅन? आपल्याला बंड्याला आहे ना शाळेत पाठवायचे. अरे ऐक बंड्या, मी आलो लगेच माझ्या घरनं जाऊन. काय करताय रे राजवीरला? काय करतो रे? धन्यवाद रे, तुने मला वाचवलं. अरे एक शोक आहे, तू तर माझा मित्र आहेस ना. अरे पण बंड्या, तुला मारलं कोणी रे? एवढं तुला मारलं, काय करत होतस तू? पण मारायचं की तू पण? कोण होतं ते सांग मला. एकदा नव्हतं रे भाई, ते कोण होतं सोड, राहू दे. माहितीये का, माझे युट्यूबर आहे ना 100 सबस्क्रायबर झाले. भाईचे 100 सबस्क्रायबर झाले. हा तुझे 100 सबस्क्रायबर झाले तर माझ्या घरी येऊन आपण नाचू. नाचू नाचू थकलोय भाई, आता राहू दे. बाबा तू लय बरोबर बोलतोय, पाय दुखले बाबा, नाचल नाचल. अरे राजवीर, मी पण तुझ्यासाठी ना एक गिफ्ट आणले. काय आहे रे ते? मी तुझ्यासाठी ना एक पुस्तक आणले. तुने माझ्यासाठी पुस्तक आणले पण काय राजवीर? अरे यार, मी शाळेतच जात नाही तर मला वाचताच नाही ना. आत काय एवढं, मी शिकवतो तुला वाचायला. आता हे बघ, हे पुस्तक आहे ना, ही गोष्टीचं पुस्तक आहे. इथं गोष्ट लिहिली आहे. एक राजा होता, त्याचं नाव सिद्धार्थ होतं. तो त्याच्या काळातील खूप शौर्य राजा होता. त्यांनी एक ना एक युद्ध जिंकले, पण एका वेळेस त्याचं युद्ध एका स्त्री बरोबर झालं. आता ही गोष्ट कोणाची? सिद्धार्थ, म्हणजे हे तथागत भगवान गौतम यांचं पुस्तक आहे का? तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं पुस्तक. आता बघ, इथं लिहिलंय ते स्त्री बरोबर युद्ध करत होते, परंतु त्यांनी हार मानली नाही, ते जिंकले. पण एवढं रक्तबंबाळ झाल्यामुळे ते बोलले की राहू दे, आपण आता संन्यास घेऊ. आणि मग त्या संन्यासापासून ते तथागत भगवान गौतम बुद्ध झाले. सिद्धार्थपासून तथागत भगवान गौतम बुद्ध. अरे पिऊ, आता तो पण बघ, आता तो पण शाळेत चाललाय. बीच एक असं की शाळेत नाही जात. आता आपण काय ना काहीतरी बंदोबस्त करायचं म्हणजे करायचं. तुला शाळेत जायचं ना, मी माझ्या हिमतीवर तुला शाळेत पाठवलं. आपण आता काहीतरी बंदोबस्त करायचं. तुझी शाळेत जायचीच आहे, आपण शिकायचं. काय बोलतो जोड अक्षरला. अरे हा, व्यंजन क
अरे एवढं करतो मी बाबा मला एक सेंटेन्स पण दिलं रीड करायला. कुठं सेंटेन्स होता इथं कुठे तर कधी म्हटलेलं लास्ट पेजला लिहिलं. लास्ट पेजला जातं. हा इथं लिहिलं. अरे ते इंग्लिशमध्ये का लिहिले? हे काय लिहिले? वॉट काय आहे? हा काय काय हे वाक्य आहे? काय हे वाक्य आहे? हा आपलं देश किती चांगलं झालं होतं. चांगलं आहे आणि मला रीड करता पण आलं. चला झालं बस ठेवतो. शेवटी मला एक वाक्य वाचता आलं.